नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेलीच्या या भागातली आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आकांक्षा सोसायटी जुनी प्रभादेवी या ठिकाणी आलेले आहोत. या ठिकाणी मयेकरांच्या घराचा दरवाजा उघडलेला आहे. आतमध्ये सासूबाई वर्षा वसंत मयेकर आणि सुनबाई आर्या अतित मयेकर हे वाट बघतायत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया मयेकर कुटुंबाला जे वाट बघताय. त्या मोठ्या आहेत घरामध्ये, तर त्यांचं काही ऐकलं नाही की त्यांना लगेच राग येतो. माझी सून सकाळी लवकर उठत नाही. तिला मी म्हणते लवकर उठ, तर म्हणते थांब माझा टाईम होऊन दे तेव्हा मी उठते. तेव्हा मला एक राग येतो. मग मी थोड्या वेळ रागात असते. आईला राग आला तर मग दिवसभरामध्ये घरामध्ये घंटीच वाजलेली असते. आमच्या दोघींमध्ये वाद झाले तर मिस्टर माझीच बाजू घेतात जास्त. वाद तसा होत नाही, पण जरी वाद झालं तरी आई जेव्हा तापलेली असते तेव्हा माझी बायको थंड असते आणि बायको कधीची वादभीत करत नाही. घ्या उखाणा. ताजमहाल बांधायला कारागीर लागतात कुशल. हो अतिथरावांचे नाव घेते होम मिनिस्टरसाठी स्पेशल. हो. अरे वा. कधीपासून पाठ करताय? द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे मोठे दीर. नमस्कार. ह्या माझी आई. हे माझे वडील, माझे भाऊ, ही माझी नणंद, ही माझी बहीण आणि हा आमचा सगळा आकांक्षा परिवार. नमस्कार. ही माझी काकी. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आई तुमचं बालपण कुठलं? प्रभादेवी. बालपण? हां, तुम्ही प्रभादेवीतच पहिल्यापासून? तोडणकरवाडी. आणि मग सासर कुठे? इथेच तोडणकर, इथेच मुंबईमध्ये वाईंगणकर. मग तुमचं माहेर आणि सासर दोन्ही बाजूबाजूला. बरं जमवलं तेव्हा. किती वर्षापूर्वी? आता 45 वर्ष झाली. अरे वा. आणि तुमचं माहेर? माझं इथे साई सिद्धिविनायक हाऊसिंग सोसायटी. प्रभादेवी. हां. आणि सासर? सासर इथे आकांक्षा सोसायटी. प्रभादेवी. बरं सासूबाई आणि सुनबाई कुठे केला एकदम? अभ्यास कुठे केला? माझं शाळा साने गुरुजीमध्ये दादर, तिथे माझं शिक्षण झालं 10वीपर्यंत. 10वीपर्यंत. आणि 12वी MD कॉलेजमध्ये. तुमचं कुठे हो? शाळा सेक्रेटरी हायस्कूल वरली. हां. प्रेम इथेच झालं प्रभादेवी. कसं काय हो? कुठे? ते माझा मित्राचं घर आहे पाठीमागे. यांचं पहिले इथे पहिल्या चाळी असायच्या. चाळी असल्या कारणे मग आपण आपल्या मित्रांना भेटायला जायचो. तर एका संध्याकाळी मी जात होतो तर ही झाडाला पाणी घालत होतो. झाडाला पाणी घालत? हो. मी ते बघितलं आणि बघता मी हरवून गेलो. त्यापासून जमलं. झाड आता केवढं झालंय? ते झाड आहे का हो जिथे पाणी घालत होता ते? आहे. हो आहे. आणि हे पाणी घालताना काय तुम्ही बघत होता? मी हिला नेहमी बघायची ना. तुम्ही बघायचे का? पाठीमागे राहायची. तुम्हाला माहिती होतं ते बघतायत तुम्हाला? नाही, तेव्हा मला नाही. नंतर कळालं. म्हणजे जे मित्रांनी वगैरे सांगितलं त्याच्यानंतर मला कळालं की पण तुम्ही त्याला बघितलं असा नव्हतं? मुलगा आहे माझ्या पाठी लागलाय म्हणून. तुमच्या? काय हो? हो खरं आहे. काय तुम्ही पण दुसऱ्या दिवशी एक कळशी घेऊन जायला पाहिजे होतं का त्या झाडाला? मी मग त्या टायमिंगला दररोज जायला लागलो. हो. पण तुम्हाला अंदाज नव्हता हा नाही. मुलगा कोण आहे काय आहे? नाही. आईंना अंदाज होता? नाही, मुलीबद्दल काय माहिती तिला नाही? मला एका दोघांनी सांगितलेलं काय? काय ती मुलगी आणि तुझा मुलगा दोघं फिरतात. फिरतात? फिरतात पण सांगितलेलं. हा. तर मी बोलली हा मला बोलली असं डाऊट आलेलं आहे. आलेलं पण आहे. अजून कानावर असं ऐकल्यासारखं वाटते. माझ्या मिस्टरांना पण माहिती होतं. काय झालं? कसं काय मग पुढे? मग काय जाऊन विचारलं. तुला घरच्यांना सांगायला लागेल. तुला घरच्यांना सांगणार कोण? त्यांचे बाबा एकदम कडक. नंतर मग तिला विचारलं तू हो बोल मी घरी सांगतो. मग आमच्या सासूबाईंनी पुढाकार घेतला, आमच्या आईने पुढाकार घेतला आणि मग बाकीच्या गोष्टी जुळून आल्या. हे किती वर्ष सुरू होतंय? 5-6 वर्ष. घरी माहित नव्हतं कोणालाच? नंतर कळालं होतं. पण आधी कोणालाच माहित नाही. आता काय करता आपण? मी आता फायर डोर्समध्ये आहे. एक्झिटला जे फायर डोर्स लागतात ना, इन द इव्हेंट ऑफ फायर, त्या फायर डोर्समध्ये मी आहे. बरं बरं. आपण काय करता? मी स्विन स्टाईलचं ब्युटिक आहे, तिथे ॲज अ मॅनेजर म्हणून काम करते. कसा आहे स्वभाव त्यांचा? स्वभाव खूप प्रेमळ आहे, सगळ्यांना हेल्पफुल आहेत ते. तेव्हा माहिती होतं हे तुम्हाला? नाही, तेव्हा नव्हतं माहिती. नाही. पण प्रपोज कोणाला केलं? त्यांनी पहिला केलं.
मग तुम्ही लगेच होकार दिला? नाही, तरी पण 1-2 वर्षानंतर दिला. का हो 1-2 वर्ष तुम्ही पाणी घालत होता? 1-2 वर्ष कशी होती तुमची ती? काय सकाळी उठला की हे भेटायला जायचं, ही क्लासला गेले की नाही, कॉलेजला गेले की नाही, ते पाठी पुढे 1-2 वर्ष त्यातच गेले. पण बोललो करायचं तर यशस्वी करायचं असं ठरवलं होतं. ठरवलं. सासूबाई काय सांगणार सुनेबद्दल? कशी आहे सून? सून हाय चांगली अशी. हा अशी. हा हा, बरी आहे अशी. आणि पण तशी जरा जेवण बिवण करताना जरा मीठ कमी टाकते जेवणामध्ये. का असं करता? हे लोकांना बीपीच्या गोळ्या घेतात ना म्हणून. मग बरोबर आहे तुमच्या काळजीसाठी. हो बरोबर, पण थोडं चव तरी लागायला पाहिजे ना. हा. एकदम पचपचीत होत नाही खायला. सासूबाईंचा स्वभाव शांत आहे नाही? आणि उठत नाही लवकर. हा तुम्हाला काही तक्रारी करायला सांगितल्यात मी? नाही, सांगते. मग मी लवकर उठते सकाळी 6 वाजता. माझा आपटून ही उठत नाही, 10 का माझे तरी उठत नाही. तिचा टाइम होईल तेव्हाच उठते. पण चांगलं आहे ना, असंच पाहिजे ना. आणि मग कामाला लेट होतं मला ना. सांगा, घरात जेव्हा सून येते तेव्हा मोठ्या कौतुकाने म्हणतात ना की माझ्या मुलीसारखी आहे म्हणून. हो, मग मग थोडी- आता पण मुलगीच आहे. मग थोडं झोपून राहिली तर कुठे आणि पण बिघडलं? तिलाच लेट होतं, मग धावत जाते. ट्रेन पकडायची असते. हा, तुमची काळजी आहे हो. म्हणून कळलं मी का? तिला का बोलली लवकर जा. घामाघूम होण्यापेक्षा आपण 5 मिनिटं आधी गेलेलं का वाईट. काय वाईट? बरोबर. हा, बघा अनुभवाचा सल्ला आहे. तेच सांगते काय म्हणणं आहे तुमचं? नाही, त्या बरोबर सांगतात. पण तरी आपण काय बदलायचं नाही ना. नाही, आता बदली. नाही, ती नेहमीच तशीच करते. बदलीन सांगेन मी तशीच करते. तुम्ही घरात कोण कोण होता? मी आहे, आम्ही 2 भाऊ आहेत आणि आई वडील. कशी साथ दिली तुम्हाला? किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 10 वर्ष झाली. आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. लग्नानंतर मग परिस्थिती थोडी वेगळी होती. म्हणजे मी भरपूर मोठमोठ्या गोष्टीमध्ये हात घातले. काही ठिकाणी साथ मिळाली धंद्यामध्ये, आणि काही ठिकाणी जेव्हा क्रायसिस झाल्या त्यावेळी खूप सपोर्टची गरज होती. तेव्हा न कळता तिने ज्या पद्धतीने मला सपोर्ट केलं असं कोणी सपोर्ट करू शकत नाही. म्हणजे जिथे जिथे मी थांबलो किंवा धडपडलो किंवा पाठी आलो त्यावेळी त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. खूप तिने मला सपोर्ट केलं. काय कसं वाटतंय ऐकताना? छान. हा सासूबाई, मुलाने स्पष्ट केलंय हो, सांगितलं, की बरोबर जेव्हा जेव्हा अडचणीचे प्रसंग आले, धीराची गरज होती, त्यावेळेला पूर्णपणे तुमच्या घरातली ही सून तुमच्या मुलाच्या पाठी खंबीरपणे उभं राहिली. हो, राहील. हो, खरं ते खरंच बोलायचं. मग अभिमान आहे सुनेबद्दल. तुम्ही एकदम शांत असाल ना नाही, पहिल्यापासून? मी कडक आहे. हे वेगळं सांगायची गरजच नाही मला. कडक आहे. पटकन बोलते मी. कोणाला रागाला चालते. नंतर मी नरम होते. नंतर पण त्याच्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं ना. दुखावते. हो, मग ते बरं नाही ना आता. मग कधीपासून स्वभाव बदलणार? स्वभाव आता बदलेल तेव्हा. आता एवढ्या वर्षात नाही बदलला, आता कुठून बदलणार आहे? बरोबर. आता दोघींना मिळून एक खेळ खेळायचा आहे आणि त्या खेळामध्ये दोघी मिळून किती बक्षीस मिळवणार ते बघायचं आहे. 1 कप तुम्ही ठेवायचा कागदाचा, त्याच्यावरती दुसरा तुम्ही ठेवायचा. 5 थरांचा मनोरा रचला तर दोघींना बक्षीस मिळणार. बघूया. तुमची वेळ सुरू होते आत्ता. नीट ठेवा, बरोबर काट बघा, नाही तर ते राहणार, नाही तर पडणार. अभिनंदन. झी मराठीकडून हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन, तुम्हाला मिळालं. आई, माईक तुमच्याकडे आहे सगळ्यांकडे. या दोघींबद्दल तुम्ही बोलायचं आहे. तिचा स्वभाव खूप छान आहे, पण ती जास्त मिक्स होत नाही कोणाच्यात. नाही होत. तिला पण तिचा असं त्रास पण नाही, काय भांडत नाही, काही नाही, पण ती खूप शांत आहे. आणि आमची आई शांत नाही आहे. म्हणजे ती फटकन बोलून टाकते, काय असेल मनात ना ते, पण ती नंतर तेवढी शांत. तुम्ही आता सासरी असता? कुठे असता? मी कोपरखैरानी. तिकडे तुम्हाला बरं वाटतं की इकडे आल्यावर बरं वाटतं? नाही, ते आल्यावर बरं वाटतं. आई तर चिडचिड करते. नाही, तरी पण आवडतं. तरी पण आवडतं. सवय झाली आहे ना. ते तिथे मीच होतं, ते तिकडे ते तसं सगळं मिळत नाही ना, म्हणून मीच होतं. ऐकतील आज आणि उद्यापासून सुरू करतील. नाही, तसं फोनवर चालू असतं तिचं. ताई चांगली आहे, काय प्रश्नच नाही. फक्त आहे ना तिचा कंजूसपणा आहे ना, तो तिने कमी करावा. अजून कोण? आमचं नातं हे वेगळंच आहे. एका म्हणजे आम्हाला असं जावसारखं आम्हाला ती वागवत नाही. प्रथम म्हणजे मुलीप्रमाणेच आम्हाला ती मला वागवते.
कारण मी लहान असल्यामुळे ती मला कधी असं हे केलंच नाही आहे. आम्ही दोघी एकाच वाडीतले आहोत, तोडणकर वाडीतले. तोडणकर वाडी आहे की काय प्रेमवाडी आहे ती? हा, आम्ही दोघी तुमचं अरेंज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. त्यामुळे तिचं जे आज तिचं हे पुनर्जन्म आहे. खूप आजारी होत्या 3 महिन्यापूर्वी, हे पुनर्जन्म आहे. त्याबद्दल म्हणजे एवढं मरणात ना दुसरं म्हणतात ना आयुष्य तिने काढलेलं आहे. त्याबद्दल तिचे खूप खूप सगळ्यांचे तिला आशीर्वाद आहे. कारण आणि त्यांचा एक स्वभाव आहे की कोणी घरात ना उपाशी जाणार नाही. तिच्याकडे कोणी येऊ दे, हा उपाशी कधीच जाणार नाही. व्हेरी गुड. जरा आईकडे द्या. मुलगी माझी चांगलीच आहे, म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. सासू सुनांचं होतच असं रोजच चालूच असतं. पण दोघी पण दोघी मनमिळाऊ आहेत. दोघी भांडतात आणि एकत्र होतातच, त्याच्यामुळे काही नाही. पण मुलगी आणि सासूबाई पण खूप चांगली. जावई तर विचारायलाच नको. जावई तर मुलीपेक्षा चांगले आहेत. हो, मुलीपेक्षा चांगले आहेत. सगळ्यांची काळजी घेतात अगदी, आणि वेळ प्रसंगी उपयोगी पण पडतात. बाबा, मुलगी तर आमची सांगायलाच नको, सगळ्यांपेक्षा चांगले. आणि जावई पण चांगले आहेत. काही कंप्लेंट नाही, काय नाही. आजपर्यंत लग्न आल्यापासून कंप्लेंट झालेली नाही. यांच्या घरातल्या माणसांची पण आम्हाला काय म्हणजे कंप्लेंट आलेलीच नाही आजपर्यंत. एकदम व्यवस्थित, असं काय नाव ठेवण्यासारखं काहीच. आनंदात आहे, आनंदात आहे. प्रेम लग्न केलं तर माझा विरोध होता, तरी पण नंतर घरातले आणि मला सगळ्यांनी समजून घेतलं. आणि मग मी आता कसं वाटतं इतक्या वर्षात? ठीक आहे, चांगलं. असं काय म्हणजे तक्रारच नाही, काय काही नाही. बरं, आता काही मी प्रश्न विचारणार, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. कोण जिंकणार दोघींमध्ये आत्ता ठरणार आहे. या दोघींपैकी जास्त फिरायची आवड कोणाला आहे? सुनबाईंना. दोघींपैकी तुमचं कौतुक जास्त कोण करतं? दोघींमध्ये पटकन राग कोणाला येतो? काय पटकन बघा दाखवलं येतो मला राग. एका मिनिटात फिरवलं त्यांनी गारकन. येतो राग, येतो. होय ना. या दोघींपैकी कोणी केलेला स्वयंपाक तुम्हाला जास्त आवडतो? आईने. काय एवढं ह्या छान करतात, मीठ कमी बिमी घालून. आई सासूचं ना, आईचं जेवण जे आहे. हो का? हो, सुंदर. आईच्या पुरणपोळ्या आईचे जे करते ना, मी तिला पण सांगतो शिकून घे सर्व. एक कुठे मिळणार नाहीत. आईने केलेल्या करंज्या, आमच्या आईने केलेल्या पुरणपोळ्या, आईच्या आईने केलेल्या मोदक, आलूवडी, जे प्रत्येक हाताला चव आहे. आणि नुसतं मलाच ना, ते इथे जेवढे बसलेले आहेत ना, त्यांना पण तिने केलेला आवडतो पण, आणि ती जरा डबे भरून पण देते. तुमचं प्रेम जास्त कोणावर आहे? दोघींवर. एक उत्तर द्यायचं. दोघींवर. दोघींवर नाही, एकच सांगायचं. बरोबर की नाही? एक सांगा. आईवर. हे दहशतीत सांगायला लागलं. आईने जे सांगितलं ना, दोघींना एकच सांगायचं. एकच सांगायचं. हे सांगताना सुद्धा त्यांनी सासू फिरव असंही सांगितलं त्यांना. या सासूबाई, अभिनंदन. उद्यापासून सासूबाईंना थंड वारा लागणार आहे, आणि सासूबाई पटकन जे रागावून बोलतात ते उद्यापासून कमी होणार आहे. या सगळ्यांनी मिळून तुमच्यावर आरोप केलेत सासूबाई. बघूया कुठले कुठले आहेत. आपण खूप कंजूसपणा करता. खरंय? हो. काय हो सासूबाई? जास्त माणसं घरात आली की तुम्ही गांगरून जाता. हो, माझ्या नंड्यानी केलं असेल. नाही, आरोप कोणी केला ते नाही सांगणार. खरंय का हो? तुम्ही एकदा सुरू झाला की थांबतच नाही. बरोबर. काय मुलगा हसला बघा, मनापासून हसला. थांबतच नाही. म्हणजे एकदा बोलायला लागला शांत होईपर्यंत बोलत तोपर्यंत समोरचे गार पडत असतात. हो ना. तुम्हाला बरं वाटत नसलं ना की लगेच तुम्हाला डॉक्टर हवे असतात, आणि तुम्हाला बरं वाटत असलं तरी डॉक्टर हवे असतात. काय एवढं डॉक्टराचं टेन्शन? नाही, मला भीती वाटते, कारण मला असं थरथरायला होतं. म्हणजे रक्त कमी झालेलं मध्येच माझं. आणि मी हॉस्पिटल शुश्रूषाला होती, 1 महिना होती. भाऊ सांगितलं मला, सांगितलं. पुढचा आरोप बघा काय आहे. हा मात्र तुम्ही उद्यापासून बदलायला पाहिजे. तुम्ही बऱ्याचदा सुनेला टोचून बोलत असता. असं काही नाही, टोचून बोलत नाही. समोर बघा, हे मला माहित नाही, इथे लिहिलंय. हे बघा, ते बोल सुनेला टोचून बोलत असतात. हा, बरोबर आहे. पण खरंय का? नाही, असं मी तोंडावर बोलते. तोंडावरच टोचून बोलतो असं आमचं म्हणणं. तोंडावर बोलते, असं मागून नाही. थांबा, पुढचा काय खुश आहे बघा. छोट्या छोट्या गोष्टीवरून भडकता. बरोबर आहे.
आळशी नसलात तर बरं होईल असं म्हणणं आहे. वाचा जरा मोठ्याने काय लिहिलंय बघा. सुनेवर खूप जळते. म्हणून मी नाही वाचलं, कोणी लिहिलंय त्याने लिहिलंय. सोडू नका याला सगळं. बघते कोण. पुरे बाबा, मला टेन्शन यायला लागलं. बरं, आजपासून स्वतःत एक बदल करायचा तर कुठला करणार? लवकर उठण्याचा करेन प्रयत्न करणार. आणि सर्वांशी मिळून मिसळून बोलण्याचा प्रयत्न करेन. व्हेरी गुड. आणि आई, तुम्ही कुठला बदल करणार आजपासून? राग येते कमी करेन. आणि ते टोचून बोलतच नाही, तोंडावरच बोलते. आणि बोलली तरी ती परत माझ्याशी बोलते, मी पण बोलते. ते त्यांचं प्रेम आहे. मग तेच ना, असं राग बी काही नाही. तुम्ही सांगा कुठला बदल केला पाहिजे आईने जरा बोलताना तेच थोडं शांत होऊन समजून बोलावे, बस, बाकी काय नको. अच्छा, तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा तर कुठला करणार? मी ह्या दोघी सांगणार तो बदल मी करणार. काय करायचं हो तरी बदल? ऐकत नाही. एकसारखा बाहेर स्कूटरवरून फिरतो, धास्ती लागते ना एकसारखं बाहेर. कुठे आहे हिचेच आहे सांगतो आणि दादरला असतो. हो, तुम्ही स्कूटर घरात आणा आणि त्याच्यावर बसत. सांगितलं मी उद्यापासून, म्हणजे त्यांना धास्ती नाही लागणार. घरी कशी ठेवणार वरती? अरे काय बसायला, तुम्हाला धास्ती लागू नये म्हणून चाललंय सगळं. आणि तुमचं काय म्हणणं आहे, काय बदल केला पाहिजे? काहीच नाही, ते आहेत तसेच संपूर्ण चांगले आहेत, तसेच राहून दे. कुठलाच बदल नको. पण तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? मी क्षमा मागायची तर मी माझ्या वडिलांची क्षमा मागेन, कारण का मी तेव्हा त्यांना खूप दुखावले होतं, म्हणून मी त्यांची क्षमा मागेन आज. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? आई? माझ्या मुलाची. का? कारण त्यांनी माझ्यासाठी खूप केलं. मी आजारी होती ती, आता 2 महिने पुष्कळ आजारी होती, मरताना वाचली ना. त्याला मी बडबडते पण ते माझ्या मनात नसते काय. पण मी बडबडते का त्याच्या चांगल्यासाठी. त्यावेळेला सुनूनबाई पण सतत काळजी घ्यायची ना. ती पण होती, मुलगी होती, मुलगा होता. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा या दोघींचीच मागायची आहे. मग अशी आईने क्षमा मागितली तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी आलं? थोडं बिझनेसमध्ये वरती खालती किंवा काही गोष्टी चालू करायला प्रयत्न करतोय, ते अजून होत नाही आहेत. आणि मग ह्या सर्व गडबडीमध्ये भरपूर काही गोष्टी आपण आपल्या घरातल्या काय गोष्टी विश्वास असतात ते आपण ठेवतो कुठेतरी, आणि त्या गोष्टी ना पैसे आपण उभा करून ती वेळ आपण काढतो. तर त्यामुळे काही गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे मी तिची क्षमा मागितली. चला, सगळ्यांनी आज क्षमा मागितलेली आहे. आईने तर आजपासून ठरवलेलं आहे रागावणं कमी होणार आहे. त्यामुळे या घरात आनंदाचं वातावरण सुरू झालेलं आहे. सगळे हसत राहा, आनंदात राहा आणि एकमेकांचा आदर करतच आहात तसाच करत राहा, असं म्हणत आता क्षण आला आहे पैठणीचा. आई, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? कोणाला पण चालेल. नाही तसं नाही, नाव सांगा ना. सुनेला. सुनबाई, तुमची काय इच्छा आहे? पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? आईला. हे बरं असतं, नाही वाटून घेतलंय. तुमचं काय म्हणणं आहे, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? पैठणी आमच्या आईला. आई, सुनेची आली तर रागवू नका. नाही, आजच ठरवलंय, लगेच सुरू व्हाल परत. सुनबाई, झी मराठीकडून ही बक्षीस तुमच्यासाठी. आई, चांदीचं नाणं तुम्हाला. अभिनंदन. आणि वैनिंदा तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.